जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे. भारत सरकार फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, ग्रॅज्युएशन करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, मास्टर डिग्री करताय, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. डायरेक्ट गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसोबत काम करायला मिळतंय. जसं की तुम्ही बघितलं असेल, आता महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे आहे, त्यासारखे केंद्र सरकारमध्ये जे ऑफिसर आहे त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे. स्टायपेंड मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळणार आहे. तुम्ही कॉलेजमध्ये आहात तर तुम्हाला एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे, कारण की जेव्हा तुमची डिग्री घेऊन तुम्ही बाहेर पडतात, भलेही तुम्हाला 90+ टक्के पडले, पण HR तुम्हाला विचारतो कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे, कुठली इंटर्नशिप मिळाली आहे, कुठलं सर्टिफिकेट आहे, काय अनुभव आहे. आणि जर तो 0 असेल तर 90+टक्केला काहीही अर्थ उरत नाही, जर का तुमच्याकडे अनुभव नाही आहे, स्किल्स नाही आहे. त्यामुळे चांगली संधी आहे, भारत सरकारसोबत काम करायला मिळत आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा. शेवटची तारीख 27 जून असणार आहे. सगळी माहिती सांगतोय. 2 महिन्याची इंटर्नशिप आहे. कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, त्याआधी असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज पाहिजे असेल किंवा तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कॉलेज पासआउट आहात, तुम्हाला काय करिअर करायचं आहे, कशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज पाहिजे आहे, नक्की कमेंट करा. ते पण व्हिडिओ आणेल. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय FSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल इंटर्नशिप पोर्टलवर घेऊन आलोय. तुम्ही ते वेबसाईट बघू शकताय आणि ऑनलाईन अप्लाय करणं सुरू झालंय. शेवटची तारीख तुम्ही ते बघू शकताय 27 जून 2026 असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे खूप सारे बेनिफिट आपल्याला इथे मिळतात. जसं की तुम्ही ते बघू शकताय, अप्लाय करणं सुरू झालंय. हा फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, काय काय डिटेल्स आहे, ती सगळी माहिती इथे दिलेली आहे. थोडक्यात काय, तर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि हायर डिग्री तुम्ही करताय, भारतीय आहात किंवा अब्रॉडमधून जरी शिक्षण घेताय, तर तुमच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि तुम्ही बघू शकता ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. 17 जून 2026 रोजी अपडेट आलेला आहे आणि 18 तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. इंटर्नशिप ही जी असते ही जुलै ते सप्टेंबर दरम्यान होणार आहे. म्हणजे जूनमध्ये आपण अप्लाय करतोय, जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही स्टार्ट होऊन जाईल आणि सप्टेंबरमध्ये एंड होईल. म्हणजे 2 महिने कॉलेज तुम्हाला परमिशन देतं. कॉलेजेस तुम्हाला सांगतो की जा, कारण की बघा, तुम्ही जर जाताय, कॉलेजचं नाव मोठं होत आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो आणि स्टायपेंड पण मिळतोय. ओके, तर फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, जे की आता बघा भारतामध्ये सध्या फूड रिलेटेड भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहे. ते सॉल्व्ह कसे करायचे, नवीन नवीन गोष्टी कशा आणायच्या, ते कसं मेंटेन करायचं, याच्या तुमच्या नवीन नवीन ज्या आयडिया आहे त्यावर वर्क केलं जातं. आणि ही एक चांगली अपॉर्च्युनिटी. आता कोण कोण अप्लाय करू शकताय, तर इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि चांगली गोष्ट म्हणजे 2 महिन्याची ही इंटर्नशिप आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिल्लीचं जे हेडक्वार्टर आहे, यस मंत्रालय आहे, तिथे काम करायला मिळणार आहे. आणि तुम्ही ते टॉपिक बघू शकता. एक तर ह्युमन रिसोर्समध्ये आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आहे, क्वालिटी ॲश्युरन्समध्ये आहे, कंप्लायन्समध्ये आहे, सायन्स स्टँडर्डमध्ये आहे, कॉर्पोरेशनमध्ये आहे, लीगलमध्ये आहे, पॉलिसी कोऑर्डिनेट युनिटमध्ये आहे. हे मी तुम्हाला आधी याच्यासाठी सांगतोय कारण की यानुसार तुमचं शिक्षण असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, हे सगळे टॉपिक आहे आणि बाकीच्या ठिकाणी पाहिजे तर इथे पण करू शकताय. पण मी सांगेल तुम्ही हेडक्वार्टर दिल्ली निवडा, कारण की डायरेक्ट मंत्रालयामध्ये काम करायला मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आपल्याला वर्क स्पेस प्रोव्हाइड करतात. यासाठी तुमच्याकडे एक लॅपटॉप पाहिजे, स्वतःचा लॅपटॉप तुम्हाला घेऊन जायचा आहे. जागा वगैरे, इंटरनेट कनेक्शन वगैरे ते प्रोव्हाइड करतात. राहणं खाणं आपल्याला अरेंज करावं लागतं, त्याची माहिती इथे दिलेली आहे. आणि ॲप्लिकेशन प्रोसेसची माहिती दिली आहे, जी की तुम्हाला पुढे जाऊन फॉर्म पूर्ण भरून दाखवतोय. महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. 18/6 पासून 27/6 पर्यंत अप्लाय करू शकतोय. शॉर्टलिस्टिंग म्हणजे अप्लाय करताय, कुठलीही एक्झाम नाही आहे ना, कुठला इंटरव्ह्यू आहे. तुम्ही जो फॉर्म भरताय त्याच्यावर शॉर्टलिस्टिंग होणार. शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला ते बोलवणार आणि तुमची इंटर्नशिप स्टार्ट होणार. ओके, इथे तुम्हाला फक्त नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्या शाळेकडून, कॉलेजकडून. तुम्ही HODकडे जा, प्रिन्सिपलकडे जा, मी अशा इंटर्नशिपला अप्लाय केलंय, माझं सिलेक्शन झालंय किंवा करतोय, तर मला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे तर देऊन टाकेल. कारण की 2 महिने ना, 2 महिने तुम्ही कॉलेजमध्ये नसणार, तुमचा अभ्यास बुडणार.
त्यामुळे कॉलेज ते सर्टिफिकेट देतो, पण कॉलेजला माहिती आहे हा विद्यार्थी डायरेक्ट मंत्रालयात जाऊन काम करणार आहे, तर एच-ओ-डी तुम्हाला देऊन टाकतो. ओके. बाकी सगळी माहिती इथे आलेली आहे. किती स्टायपेंड मिळतो तर ₹10,000 प्रति महिना मिळतोय. इथे पैसे मॅटर करत नाही. इथे तुमचा एक्सपिरियन्स जो मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचे जे सर्टिफिकेट मिळणार आहे हेडक्वार्टरकडनं ते महत्त्वाचं आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठले-कुठले स्ट्रीम्स आहेत ते एलिजिबल आहे. तर बघा पर्स्युइंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे जर का पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करताय, बी-टेकमधून करताय तरी चालणार आहे किंवा तुम्ही ते बघू शकताय इन्स्टिट्यूशन इन केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री करताय, फूड टेक्नॉलॉजी रिलेटेड करताय, फूड सायन्स रिलेटेड करताय. बघा भरपूर साऱ्या स्ट्रीम्स आहे. टेक्नॉलॉजी, फूड, न्यूट्रिशन या रिलेटेड असेल तरी चालणार आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तुम्ही करताय, मॅनेजमेंट इन्क्लुडिंग पॉलिसी, रेग्युलेशन, फायनान्स, टॅक्सेशन, लॉ, मार्केटिंग, सायकॉलॉजी, ह्युमन रिसोर्स, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक या रिलेटेड आहे तरी चालणार आहे. पी-जी, डिप्लोमा किंवा डिग्री करताय जर्नलिझममध्ये, मास कम्युनिकेशनमध्ये, पब्लिक रिलेशनमध्ये तरी चालणार आहे. बी-टेकच्या 3rd इयर किंवा 4th इयरला आहात तरी चालणार आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करताय, डिप्लोमा करताय इन पब्लिक पॉलिसी तरी चालणार आहे. बॅचलर किंवा मास्टर इन लॉमध्ये जरी शिक्षण घेतलंय तरी चालणार आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे बी-कॉम जरी करताय तरी चालणार आहे. जवळपास सगळ्यांसाठी इथे काही ना काही अपॉर्च्युनिटी आहे. ओके. पाहिजेल तर काही अडचण असेल तर इंटर्नशिप FSSAI@gov.in यावर तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकताय. ओके. सगळी माहिती समजली आहे. आता अप्लाय कसं करायचं तर ही वेबसाईट आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये सुद्धा मिळून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे यावर यायचं आहे, क्लिक करायचं आहे. सगळी माहिती इथे आलेली आहे. मग तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? एनी ऑदर असेल. यापैकी जर नसेल तरी तुम्ही करू शकता एनी ऑदर सिलेक्ट करा किंवा तुमचं बी-टेक झालंय हे सिलेक्ट करा. ओके. जे पण शिक्षण झालंय ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर प्लेस ऑफ इंटर्नशिप आपल्याला दिल्लीला पाहिजेल आहे. दिल्ली सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डिपार्टमेंट कुठलं आहे? डिपार्टमेंट तुम्हाला यापैकी कुठे जायचं आहे? आता मी क्वालिटी अश्युरन्स किंवा तुमचं लॉ झालं असेल तर लीगल जे पण असेल ते. ओके. सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे टायटल मिस्टर, मिसेस तुमचं नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख टाकून घ्यायची आहे. मेल, फिमेल टाकून घ्यायचं आहे. नॅशनॅलिटी इंडियन आहे. ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. स्टेट जे की आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे बघा मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं. पिनकोड टाका, ईमेल ॲड्रेस टाका, मोबाईल नंबर टाका, मोबाईल नंबर व्हेरिफाय करा. त्याच्यानंतर कुठला कोर्स करताय त्याचं नाव टाका. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव टाका. त्यानंतर किती ड्युरेशनसाठी केलाय कोर्स ते टाका. त्यानंतर तुमचे इथे डिटेल्स टाकायचे म्हणजे बघा काय-काय टाकायचे आहे. तर तुमचं 10वी पास झालात, कुठला सब्जेक्ट होता, कुठली युनिव्हर्सिटी होत्या, कधी पास झाले आणि किती टक्के पडले. मग 12वीचं सेम, बॅचलरचं सेम, मास्टरचं सेम अशा प्रकारे तुम्हाला हे भरून घ्यायचं म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन इथे टाकून तुम्हाला घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सिलेक्शन हे शॉर्टलिस्टिंग कशा बेसिसवर करणार आहे तर याच्या बेसिसवर. मेजर प्रोजेक्ट्स अंडरटेकन इन पास्ट. कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय का तुम्ही पास्टमध्ये? तर तुम्ही कॉलेजमध्ये एखादा प्रोजेक्ट केला असेल, तर त्याचं नाव टाकू शकताय, माहिती टाकू शकताय. व्हिच इज एरिया सब्जेक्ट मॅटर इंटरेस्ट म्हणजे तुम्ही कुठल्या इथे एरियामध्ये तुम्हाला जे एरिया दाखवलेत ना, यापैकी कुठे तुम्ही करणार आहात? म्हणजे क्वालिटी अश्युरन्स, ह्युमन रिसोर्स मग का करणार आहात? एआयकडनं तुम्ही आन्सर घेऊन टाका, ChatGPTकडनं किंवा तुमच्या मनाने लिहिलं तरी बेस्ट आहे. तर हे जे आन्सर आहे या बेसिसवरच तुमचं शॉर्टलिस्टिंग होणार आहे. हे लक्षात घ्या कारण की एक्झाम होत नाही ना, फी आहे. ओके. मग हे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर यांनी तुम्हाला का जॉइन केलं पाहिजे? तुम्हाला का जॉइन करायचं तर त्याचं पण तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. किती शब्दांमध्ये लिहायचं आहे? तर इथे बघा 500 वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मॅक्सिमम. ओके. कमी लिहिलं तरी चालतंय. आता आपण जुलैसाठी अप्लाय करतोय. जुलैसाठी त्याच्यानंतर चूज फाईल करायची आहे. त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. सिग्नेचर वगैरे हे जे रिझ्यूम आहे ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते प्लेस ऑफ सबमिशन कुठून करताय ते आणि सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर चांगली संधी आहे. गव्हर्नमेंटसोबत काम करायला मिळतंय, एक्सपिरियन्स मिळतोय, स्टायपेंड मिळतोय. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.